द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि विनायकं गुरुं नौमि साकरीनाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्रं तया आठवीतां महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु माऊली ज्ञानेश्वरा। सियावर रामचंद्र की जय, पवन सूत हनुमान की जय, उमापति महादेव की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली। तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री संत तुकाराम महाराज की जय।
आवाज कमी झाला याचा. गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम श्रीमन्महागणाधिपते नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वसुदेवताभ्यो नमः. माता पितृदेवताभ्यो नमः. गुरुभ्यो नमः. सरस्वतीभ्यो नमः. लक्ष्मीनारायणाभ्यो नमः. करुणाकरा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. प्रस्तुत संत चरण कमलतलाने पावन झालेली अशी ही पवित्र भूमी. अशा ह्या पावन नगरीमध्ये जमलेले सर्व शेतकरी, कर्मचारी, मजुरी, व्यापारी, रती, महारथी, वैवर्ध, तपवर्ध, ज्ञानवर्ध, लहान थोर जाती जमातीचे जमलेले संत सज्जन, माझे मायबाप, सर्वांचं तुमचं मला नित्यनेमाने दर्शन होतो. हे माझं परम भाग्य आहे. आणि सर्व घरादाराचा, सत्ता संपत्ती, मुलाबाळांचा सर्वांचा परित्याग करून या पामराचे 2 शब्द इथे ऐकायलात हे तुमचं महाभाग्य आहे. सर्व गावकरी, ग्रामस्थ, आमचे साहेबांचा परिवार, सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या कलाकुशलत्वाने चालत असलेली अशी ही मंगलमय कथा, ही ज्ञान कथा जीवनातील व्यथा कमी करण्यासाठी, ही ज्ञान कथा अत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती करून देणारी कथा आहे. ही ज्ञान कथा संसारात तप्त झालेल्या जीवांना शांत करणारी कथा आहे. ही ज्ञान कथा सुरस, अवीट, गोड, पवित्र अशी कथा असणारी आज मोठा भाग्याचा दिवस आहे. सज्जन हो, ह्या आळंदी नगरामध्ये ही पावन भूमी, अशा पावन इंद्रायणीच्या तीरावर कमी जास्त आवाज का होतो की पवित्र अशी नगरी असणारी आळंदी नगरी. त्या आळंदी नगरामध्ये अनेक साधू, संत, महात्मे, वारकरी आमच्या माऊलीवर प्रेम करून ह्या आळंदीमध्ये आगमन झालेले आहे. जसं आपल्या वडिलांच्या घरी कार्यक्रम असल्याच्या नंतर
सर्व मुली बाळे घरी येतात, माहेरी जातात. तसं संताचं माहेर घर हे आळंदी नगर, पंढरपूर नगर. आळंदीला ज्ञानेश्वर महाराजाला ज्ञानेश्वर महाराज कोणीच म्हणत नाही, माऊलीची उपमा दिली. शास्त्रामध्ये गीता, पतिव्रतेमध्ये सीता आणि प्रेमामध्ये माता. मातेसारखं प्रेम ह्या जगताच्या पाठीवर कोणीच देऊ शकत नाही. म्हणून माऊलीची उपमा दिली ज्ञानेश्वर महाराजांनी. आज त्या माऊलीच्या सानिध्यामध्ये आपण सर्वजण आलेले आहात. आपलं काहीतरी पूर्वीचं पुण्य असत आणि त्या पुण्यामुळे अशी पवित्र कथा. कथा ही कामधेनू आहे, कथा ही परिस आहे, कथा ही चिंतामणी आहे. कथा ही चिंतामणी आहे. ही अशी पावन कथा. या पावन कथेचं श्रवण करण्याचा लाभ तुम्हाला सर्व श्रोतेवृंद, मायबापांना, तुम्ही श्रोतेवृंद, राजा जनका समान असणारी मंडळी, राजा परीक्षिती समान असणारी, भगवान शंकरा समान असणारी मंडळी, सज्जन हो, श्रोत्यांचा अधिकार खूप मोठा. म्हणून अशा पावन नगरीमध्ये आपल्याला ह्या कथेचं श्रवण घडतो. आळंदी नगरी हे किती पावन आहे. इंद्रायणी ही तीर्थ हे किती पावन आहे. जे जे कोणी आळंदीमध्ये येतील, हजारो जन्माचं पुण्य झाल्याशिवाय आळंदीमध्ये येऊ शकत नाही, माऊलीचं दर्शन होऊ शकत नाही. बऱ्याचशा जणाला खूप दिवसापासून इच्छा आहे, पण तो सायास घडत नाही. बहुता दिवसा होती माझी आस, आज घडले सायासरी. आपला सर्वांचा हा सायास आज फळाला आलेला आहे. सर्व आपल्या पदरी पुण्य असल्यामुळे आपण आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये आलेले आहोत. आळंदीत येऊन सुद्धा आळंदीतले नेम काय आहेत, त्या नेमाचं जर पालन नाही झालं तर वारीचं फल होऊ शकत नाही. बोला ज्ञानेश्वर महाराज की. कारण का, आळंदीत आल्याच्या नंतर माऊलीचं दर्शन, माऊलीचं ध्यान, सातत्याने माऊलीचं स्मरण, कथा, कीर्तन, भजन, हरिपाठ, सर्व हे देवाचं कार्य जे आहे ते आपण कार्य करणे हे आपलं परम कर्तव्य आहे. आणि आपल्या परपंचामध्ये आपल्याला हे गोष्टी घरात घडत नाही. म्हणून घरादाराचा सर्वस्वाचा त्याग करून आपण इथे आलोत. आणि इथे येऊन जर आपल्याला आपल्या पाठीमागचा संसार संपत नसेल, मग घरी राहिलं काय, निता आलं काय. म्हणून कथा ऐकण्यासाठी सुद्धा खूप पुण्य लागतो. ही पावनभूमी का पावनभूमी आहे सज्जन हो. ह्या आळंदी नगरामध्ये ज्ञानेश्वर महाराज 1197 शतकामध्ये माऊलीचा हा जन्म. त्यांच्या पूर्वी 10,000 वर्षांनी पूर्वी
भगवान शंकर आणि माँ पार्वती ह्या मृत्यू लोकाकडे निघाले होते. त्यांची स्वारी झालेली आहे आणि ते फिरत असताना कैलास पर्वत खूप सुंदर आहे. त्या कैलास पर्वतामध्ये भगवान शंकर, सती माता, सुंदर असं शीतलतेची छाया आहे. मोठं विराट असं वटवृक्षाचं झाड आहे आणि त्या झाडाखाली भगवान शंकर सातत्याने त्यांचं वास्तव्य आहे. फुलाने फळाने बहरलेली वेली, कैलासाच्या पर्वती बाजूला सर्व गंगा वाहतात. असं रम्य ठिकाण असताना त्या ठिकाणी भगवान शंकर, माँ सती राहत असताना दोघे या मृत्यू लोकाकडे निघाले. आणि मृत्यू लोकात आल्याबरोबर आळंदी क्षेत्रामध्ये एक जंगल आहे बरं का साहेब. तिथं जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये सिद्धेश्वराचं एक मंदिर होतं. सज्जन हो, अशा ह्या आजच्या कथेमध्ये आज कालचे अन्नदाते रवींद्र तेलंगणा आहे का, तेगमपल्ले आणि सायंकाळचे अन्नदाते खुशाल माधवरावजी येलवाड संगूची वाडीकर, आमच्या साहेबांचे थोरले बंधू, आजचे अन्नदाते व्यंकटी विठ्ठल गोटमवाड संगमवाडी. सुंदर आजची सकाळची अन्नदान झालेलं आहे. सायंकाळचे अन्नदाते जयवंत तुकाराम रोंजे व रामचंद्र माधवराव येईलवाड. सायंकाळचे अन्नदाते हो, रोज नित्यनेमाने अन्नदान होतो. या ज्ञान यज्ञामध्ये, या सप्त्यामध्ये, या आळंदीमध्ये यत किंचित दीयते दानम, एक शीत जर दान दिलं तर कुंटलभर दान अन्नदान दिल्यासारखं होतो. पुण्यक्षेत्रामधलं फार महत्व सांगितलेलं आहे. म्हणून सुंदर अशा पंक्ती, अशा पुण्यवान भूमीमध्ये तुम्हाला अन्नदान शक्यतो कोणालाही घडत नाही. तुमच्या प्रपंचातून अन्नदान देणं हे देवासाठी नाही, अन्नदान देणं म्हणजे हे तुमच्यासाठी आहे. पुढच्या जन्माची तयारी आहे. सोबत तुमच्या दुसरं काहीच येत नाही. जे काही नेता येते ते माणसानं केलं पाहिजे. जे काही नेता येत नाही तेच माणसं केल्याशिवाय राहत नाही. ते पण केलं पाहिजे आणि जे नेता येते ते पण केलं पाहिजे. जे नेता येत नाही तेच आपण करीसाल आणि जे नेता येतंय तेच आपण सोडून दिसाल तर मोठा धोका होईल. एवढे कीर्तन, एवढ्या कथा, एवढं जप, एवढा तप, हे सर्व जे साधन आहेत हे आपल्या जीवनाचे साधन आहेत, भगवंत प्राप्तीचे साधन आहेत. ते आपले चूक होऊ नये म्हणून अन्नदान जे आहे ते त्यांच्या जीवनासाठी आहे. अन्नदान केलं धनाची शुद्धी होईल. कधी तुम्ही पहा, धन जर तुम्हाला धनामध्ये बरकती व्हावं वाटत असेल, धन दुप्पट व्हावं वाटत असेल, जी तुम्हाला भगवंताने गोष्ट दिलेली आहे ती तुम्ही दान करा त्या भगवंताला, दुसऱ्याला नका करू. किंबहुना जनसमुदायासाठी सुद्धा दान करा. ते तुम्हाला दुप्पट झाल्याशिवाय राहू शकत नाही. शास्त्र सांगते, माझ्या मनचं काहीच सांगत नाही. कुठलेही रिझल्ट घ्या तुम्ही, ज्यांचा देवाला एकही रुपया येत नाही त्यांच्या ऐश्वर्याचं आणि त्यांच्या धनाचं काय होते ते पहा, समोरासमोर तुमच्या पहा. म्हणून अन्नदान इथं खूप सुंदर, दुसऱ्या दानाची तर आवश्यकता नाही. साहेबांचा वास्तू
आयतच बांधलेलं आहे. निष्काम सेवा आहे इथं. सज्जन हो, 1 रुपया सुद्धा न घेता सर्व सेवा चालती. यात्रा म्हणजे काही जणांचं साहेब बिझनेस झाले बरं का. मला त्यांच्यावर बोलायचं नाही, पण इथे काहीच नाही. खूप सुंदर वातावरण, खूप सुंदर वातावरणामध्ये आपली कथा चाललेली आहे. चला, विषय काय आहे? 10 वर्षे अगोदर भगवान शंकराने लोटांगण कुठे घातलं? सिद्धेश्वराच्या मंदिराच्या समोर घातलेलं आहे. लोटांगण घालण्याबरोबर दुसरं कोणीच नव्हतं, त्यांची पत्नी आणि ते होते. आपली स्वतःची पत्नी. बऱ्याचशा जणाला मोठा माणूस प्रत्येक कोणती साधना करो, कोणतंही कार्य करो, कोणतंही कर्म करो, मोठा माणूस करू लागला, छोट्या माणसांना वाटतं की हे नेमकं काय असेल, कशासाठी करत असते. आता मी काल येते वेळेस पांडुरंगाच्या दर्शनाला गेला असताना प्रत्येक दिशेकडे, पूर्वेकडे आपण पाया का पडायचं? पूर्व हे सूर्य नारायणाची दिशा आहे. पश्चिम दिशा वरुणाची दिशा आहे. दक्षिण दिशा हे यमाची दिशा आहे. ध्रुव दिशा हे, उत्तर दिशा हे कुबेराची दिशा आहे. म्हणून जेणेकरून आपलं घर असेल, प्रत्येक आपल्या प्रपंचातलं कार्य असो किंबहुना परमार्थातलं कार्य असो, आपण भोजनाला बसला असताना सुद्धा आपलं घर उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे दरवाजे असले पाहिजे. कारण का? मी 4 दिशा हे अभिमंत्रित करून ह्या व्यासपीठ मंचावर बसावं लागतो. कारण आपल्याला आजपासून 7 दिवस, आपल्याला 2 दिवस तर झाले वाऱ्यासारखे गेले, पत्ता सुद्धा नाही आपल्याला. आणि असे 5 दिवस तुम्हाला झोपीत गेल्यासारखे जाणार आहेत. म्हणून गैरहजेरी राहायची नाही. तुम्हाला सुखानं ठेवलंय म्हणून तुम्हाला कथेत बसता आलंय. तुम्हाला जर सुखानं ठेवलं नसतं, शरीराची ही जर मदत नसली, कथेची सामग्री देह अवसानावरी, देहच साथ देत नसेल आपल्याला कथेमध्ये बसता येणार नाही, कुठं तीर्थयात्रा करता येणार नाही. म्हणून हे प्रत्येक पूर्व अभिमुख दिशा आणि उत्तर अभिमुख दिशा हे पवित्र दिशा मांडलेले आहेत. मी नाही, शास्त्र सांगतो, वास्तुशास्त्र सांगतं. आपण कधी जेवणाला बसत असताना सुद्धा आता जागे अभावी कुणीकडे बसा, पण पूर्व अभिमुख किंबहुना उत्तर अभिमुख बसलं पाहिजे. कथेला बसला असताना तसंच बसलं पाहिजे. चांगलं कार्य करत असताना तसंच बसलं पाहिजे. प्रत्येक प्रपंचाबद्दल एक कार्य नाही. आता मला ते सांगण्यासाठी आज आम्ही इथं उपस्थिती असताना सुद्धा खूप टाइम झालाय. उद्याला टाइम होणार नाही. उद्याला 1 म्हणजे 1 वाजताच कथा ऐकण्याचा योग येईल. म्हणून प्रत्येक ही दिशा आहे. म्हणून सज्जन हो, हा दिशेकड आपण हात जोडून त्या दिशेला विनंती करा. प्रत्येकाला संशय येतो, इकडे काय म्हणून हात जोडले असतील, तिकडे काय म्हणून हात जोडले असतील, तिकडे काय म्हणून हात जोडले असतील, इकडे काय म्हणून हात जोडित असतील.
आपल्याला साहजिक आहे संशय, परमार्थात संशय खूप वाईट आहे. का? संशयामुळे पूर्ण माणसाचं जीवन विध्वंस झालेलं आहे, नाश झालेला आहे. संशयाच्या ठिकाणी आयुष्यात कधी तुम्हाला सुख शांती समाधान कधीच मिळत नाही. परमार्थातला संशय असू द्या. आपण मानव आहात, आपल्याला संशय न साहजिक आहे. आज भगवान शंकरावर संशय घेतलेला आहे. कोण बोलत चला. कोणी घेतला? त्यांच्या सोबत कोण होत? पार्वती. असं सांगा की घेऊ नका. काय सांगा? त्या पार्वतीनं संशय घेतला. भगवान का सती तुम्ही ते लोटांगण कामून घातलं? भगवान शंकराचे डोळे डबडबले, डोळ्यात अश्रू आले. सती, ही भूमी लय पावन आहे ग. का हो देवा, कस काय तुम्हाला भूमी ही पावन दिसली? सती, 10,000 वर्षाच्या नंतर फार मोठा महात्मा इथे जन्माला येणार आहे. साक्षात अवतारी पुरुष इथे जन्माला येणार आहे. अंतर्ज्ञानाची साधना करणाऱ्या महात्म्यांना 100 हजार वर्षांना अगोदर समजत असतो. डोळ्यात पाणी आलं भगवान शंकराच्या. मा सती म्हणायला लागली, 10,000 वर्षाच्या नंतर? हो सती. त्यांच्यामुळे लोटांगण? हो सती. सगळ्या देवतामध्ये तुम्ही श्रेष्ठ देव आहात. हो. तुम्ही लोटांगण घालण्याची आवश्यकता का? सती, ज्या ज्या ठिकाणी पावित्र्य आहे, ज्या ज्या ठिकाणी पुण्य आहे, त्या त्या ठिकाणी मीच काय, माझ्यापेक्षा खूप मोठा तेवढाही देव असू द्या, तो प्रेमापुढे वाकल्याशिवाय राहू शकत नाही. जगात माणूस कशाने वाकणा गेला, त्याला वाकवण्याचं एकच साधन आहे. प्रेम हे जगामध्ये सर्वांना वाकवण्याचं, झुकवण्याचं काम करतो. म्हणून सर्वात श्रेष्ठ असणारं प्रेम आहे. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे.
प्रेम हे वाकवत असतो. म्हणून भगवान शंकर म्हणायला लागले, सती, जिथे जिथं महात्मा पुरुष येतो, जिथं पुण्य आहे, तिथे केवढाही माणूस वागतो, केवढाही माणूस झुकतो. म्हणून मी लोटांगण घातलेलं आहे. आणि 2 ठिकाणी आपण लोटांगण घातलंच पाहिजे. त्यांच्याकडे दे, लावा. बरोबर आहे, कमी झाले. लावा ना, मग टाळान लावा. कसं लावते हाणायला सांगा यांना, उतरालंय ते. म्हणून आपल्या गुरुपुढे एक लोटांगण घालायचं आणि देवासमोर एक 8 ठिकाणी अंग टेकलं पाहिजे, लोटांगण घालायचं. म्हणून सज्जन हो, आज भगवान शंकराचा हा संवाद भगवान शंकर सतीला सांगतात. सती म्हणायला लागली, आनंद झाला सतीला पण. आणि तिथून चालते झाले ते. आणि चालते झाल्याच्या नंतर त्यांनी जसं भगवान शंकराने भाकीत केलं होतं तसंच तद्वत त्याचप्रमाणे या आळंदी नगरामध्ये सिद्धोपंत राहत होते. सिद्धोपंताची मुलगी रुक्मिणी माता आहे. आणि ज्या पैठण तालुक्यामध्ये औरंगाबाद जिल्हा आणि त्या आपे गावामध्ये विठ्ठलपंत विरागी महात्मा, लहानपणापासून ओढ त्यांना भगवंताची असणारी, आणि तो महात्मा त्यागी महात्मा असल्यामुळे सातत्याने त्यांचं घरामध्ये चित्त लागायचं नाही. सारखा तीर्थयात्रेला करायचे, तीर्थयात्रा करायला जायचे. एके दिवशी तीर्थयात्रा करत 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 आळंदीमध्ये आले. आळंदीमध्ये येऊन इंद्रायणीच्या काठी ज्ञानेश्वरी वाचवत बसले होते. भरदार छती, 6 फुटाची उंची, केश कुरुळे, अंगावर सुंदर असे कपडे परिधान केलेले, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घातलेल्या, ब्राह्मण क्षेत्रीय ब्राह्मण कुळामध्ये जन्म झालेले विठ्ठलपंत. आणि त्या विठ्ठलपंताची परंपरा जर आपल्याला बघायचीच ठरली, गोविंद पंत, त्र्यंबक पंत, हरिपंत, ही खूप मोठी परंपरा आहे. आणि विठ्ठल पंत जे आहेत, हा कुलकर्णी मुळा पेगावचे. आणि तो त्यागी महात्मा इंद्रायणीच्या तीरावर असल्यामुळे सिद्धोजी पंत एके दिवशी स्नान करण्यासाठी इंद्रायणीच्या तीरावर आलेले आहेत. आणि तो या विठ्ठल सिद्धोजी पंताची मुलगी उपवर झालेली आहे. आणि मुलगी खूप सात्विक होते. कधी तुम्ही पहा, बऱ्याचशा जणाला मुलगी नको वाटते, पण मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी. मुलगी असावी खूप सात्विक सज्जन हो. अशा मुली जन्माला येणं तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलेले, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक मुली. आज मुलापेक्षा मुलगी बरी म्हणायची काय वेळ आली. बऱ्याचशा मुलांनी आई वडील
घराच्या बाहेर हाकलून दिले. बऱ्याचशे आई वडील 25 ते 30% आई वडील लेकीच्या आश्रयानं थांबलेले आहेत. आणि बापाचं प्रेम अत्ती मुलीवर असतो. जीव कुठे किती त्रासात ठेवील, पण मुलीचं लग्न थाटामाटामध्ये प्रत्येकाने केल्याशिवाय राहणार नाही. आणि मुलीसारखी ममता, मुलीसारखी माया, मुलीसारखं प्रेम ह्या जगताच्या पाठीवर कोणाकडेच मिळू शकत नाही. म्हणून मुलगी ही सुंदर आलेली आहे जन्माला. सात्विक मुलगी आहे. रोज नित्यनेमाने उठायची, तुळशीला पाणी घालायची, हरिपाठ करायची, जप तप ध्यान धारणा रोज नित्यनेमाने भगवान शंकराची पूजा तिने करायची. मुलगी मोठी झाल्याच्या नंतर तो सिद्धोजी पंताला स्नान करण्यासाठी गेले. कुठं? इंद्रायणी तीर्थामध्ये. इंद्रायणी हे नाव का पडलं? सज्जन हो, या इंद्रायणी तीर्थामध्ये शास्त्र असं सांगतं, स्नान करण्यासाठी कोण येत होता? ज्यांच्याकडे कामधेनू गायीचे कळप आहेत, ज्यांच्या दरबारात बर का चिंतामणीच्या खाणी आहेत, चिंतामणीच्या सडका आहेत, ज्यांच्याकडे ऐरावत हत्ती आहे, ज्यांच्याकडे उच्चश्रवण नावाचा घोडा आहे, ज्यांच्याकडे पिण्याला फिल्टर पाणी नाही, काय आहे? अमृत आहे. अमृत पिण्यासाठी अमृत आहे. आपलं अमृत नाही बर का. अमरावतीतला अमृत सांगालो मी. त्यांच्याकडे अमृत आहे पिण्यासाठी, गायन करण्यासाठी गंधर्व आहेत, नृत्य काम करण्यासाठी अप्सरा आहेत. अप्सरा. वैभवशाली राजा 33 कोटी देवतांचा मालक आहे. कोण? कोण आहे? इंद्रदेव. आणि तेवढ्या सुख सुविधा असताना सुद्धा, तेवढा माणूस असताना सुद्धा स्नान करायला कुठे येत होता? सोरदाना. इंद्र येवोनी भूमीशी याग संपादिले हंशी.
इंद्रावती नगरातून खाली येत होता. इंद्रयवनी भूमिशी या संपादिले अहर्निशी इंद्रायणी इंदोरशी पंचक्रोशिया पासोनी. इंद्रदेव इथं स्नान करायला येत होता. कुठे? इंद्रायणीला. ते इंद्र येत होता म्हणून त्या इंद्रायणीला नाव काय पडलं? इंद्रायणी. आता ध्यानात ठेवा पक्क. इंद्रायणी नाव का पडलं? कोणाचं विचारलं तर आळंदीच्या वारकऱ्यांना सांगता आलं पाहिजे. म्हणून इंद्रायणी नाव. ते इंद्र आंघोळीला स्नान करायला तिथे येत होता म्हणून इंद्रायणीला नाव पडलं. इंद्रायणीच्या पाण्यात अनेक ताकद आहे. हाड विरघळत नव्हतं आपल्या अस्थी, पण इंद्रायणीच्या पाण्यात धरण्याबरोबर एवढ्या लवकर विरघळून जातात असे आमचे साखरे महाराज सांगायचे. अनेक अनेक महत्व आहे इंद्रायणीचं. म्हणून त्या इंद्रायणीला स्नान करण्यासाठी तेवढा वैभवशाली राजा येत होता. पण आजच्या काळामध्ये, आधुनिक काळामध्ये जा. फोन आला का? बरोबर, जा. फोन बसूच देईना, झोपू देईना, बसू देईना, जेवू देईना, देव देव करू देईना. अवघड गोष्टी. म्हणून ज्यांच्या ज्यांच्यापाशी फोन नाही ते लय भाग्यवान बर का. बोला ज्ञानेश्वर महाराज की. इंद्रायणीच्या तीरावर असं सुंदर सिद्धोजी पंत गेलेले. सिद्धोजी पंत गेल्याच्या नंतर महात्मा पुरुष त्या विठ्ठल पंताला घरी नेलं. विठ्ठल पंत कुलकर्णी. आणि घरी नेण्याबरोबर लवकरात लवकर त्यांची टाईम नाही आपल्याकडे पसंती झाली. आणि पसंती झाल्याच्या नंतर विठ्ठल पंतासोबत रुक्मिणी मातेचं लग्न लावून टाकलं. बोला ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल पंतासोबत लग्न सोहळा आता नंतर बघू आपण. पण आपल्याला ही जी कथा आहे आनंदमय कथा नाही बर का. कथा कशी आहे? ह्या कथेत आनंद आहे का दुःख आहे? सर्व हे दुःखाची कथा आहे बर का. कारण का? आमच्या ज्ञानेश्वर महाराजांना जीवनचरित्र त्यांचं जर बघितलं तर काय काय वनवास झालेला आहे हे सर्व आपल्याला ह्या कथेमधून आपल्याला बघायचं आहे. म्हणून ती कथाच त्यांच्यासाठी लावलेली आहे. लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर बरेचसे दिवस उलटून पालटून गेले. त्यांना संतती होत नव्हती. आणि त्या विठ्ठल पंताचं मन प्रपंचामध्ये लागत नव्हतं. आणि प्रपंचामध्ये लागत नव्हतं त्यांच्यामुळे विठ्ठल पंत त्या रुक्मिणीला विचारायला लागले, का ग मी काशी क्षेत्राच्या ठिकाणी देवाच्या प्राप्तीसाठी मी जावं म्हणतो, मी जाऊ का? त्यावेळेस त्या रुक्मिणी मातेने, पहा तुम्ही पहा, म्हणून त्यावेळेस विचारतो, रुक्मिणी माता हातात पदर धरलेला आहे. पदराचा एक एक तंतू काढते. जमीन ही डाव्या पायाच्या अंगठ्याने उकरते
आणि खाली मान घालून डोळ्या वाटे अश्रू टप टप जमिनीवर पडतात. त्यावेळेस विठ्ठल पंताला रुक्मिणी माता म्हणते, का हो, वेल ही आश्रयाशिवाय राहत नाही, सावली ही शरीराशिवाय राहत नाही, माया ही ब्रह्माशिवाय राहू शकत नाही. मी कोणाच्या आधाराने इतर राहू? माझ्या जीवनातला आधार निघून गेल्याच्या नंतर पती वियोगा एवढं दुःख या महिला मातेला कोणतं दुःख आहे मालक? सांगा स्वामी. सारखं डोळ्या वाटत धारा लागल्या, पण विठ्ठल पंत त्यांच्याकडे लक्ष देत नव्हता. विठ्ठल पंत म्हणायला लागला, माईमध्ये ममतेमध्ये हज अडकलो, भगवत प्राप्ती मला होणार नाही. खूप विनंती केली तिने, मला पत्नी माझी जाऊ देणार नाही, तिने रडून मला मायेत पाडणार. आणि पत्नीच्या माईमध्ये ममतेमध्ये मोहामध्ये जर मी पडलो, मला भगवत प्राप्तीकडे जाता येणार नाही. विठ्ठल पंतांना वैराग्य निर्माण झाला. विठ्ठल पंत एके दिवशी निघून गेले आणि ज्या दिवशी घरातला पुरुष निघून जातो, मुक्कामी आपल्या घरी पुरुष राहत नसेल, त्या महिलांना किती दुःख असतो हे आपण सांगू शकत नाही. महिलाच व्हावं लागतो, त्या दिवशी दुःख कळेल. रुक्मिणी माता डोळ्याच्या अश्रू वाटे जेवण करू लागली रोज. विठ्ठल पंत निघून गेली आणि काशी क्षेत्राच्या ठिकाणी निघून गेली. रामानंद स्वामीच्या आश्रमामध्ये निघून गेली. रामानंद स्वामीला सांगितले की, गुरुदेवा, मला संन्यास दीक्षा घ्यायची. त्यांना ही अशी अवस्था बघून, चेहऱ्यावरची प्रसन्नता बघून त्यांना वाटलं लग्न वगैरे झालं नसेल. काहीच विचारपूस न करताना त्यांनी दीक्षा दिली, भगवे वस्त्रे धारण केली. रोज नित्यनेमाने विठ्ठल, तिथे नाव बदललं, चैतन्य स्वामी, चैतन्य नाव ठेवलं. आणि रोज रामानंद स्वामी, त्यांना श्रीपाद स्वामी सुद्धा म्हणतात. रोज त्यांना काम सांगायची, खूप काम सुंदर करायचं. गुरुचं काम म्हणल्याच्या नंतर जगात ह्या गुरु एवढा श्रेष्ठ, हा देव सुद्धा श्रेष्ठ नाही, तेवढा आपला गुरु श्रेष्ठ आहे. तेवढी भावना ठेवा, तेवढं प्रेम ठेवा. सज्जन हो, गुरुची कामे ऐकायचा, गुरुने सांगितलेला अभ्यास करायचा, गुरुने सांगितलेला प्रत्येक क्षणाक्षणामध्ये गुरुचं मन जर एखाद्याचं मोहून घ्यायचं असेल तुम्हाला, तर त्यांच्या मनासारखं आहे का? कोणत्याही माणसाचं तुम्हाला मन मोहून घेता येतो? त्यांच्या मनासारखं तुम्ही ऐका. समोरच्या व्यक्तीला काहीच देऊ नका, फक्त तुम्ही तुमचं मन द्या. तो समोरची व्यक्ती तुम्हाला सर्व देऊ शकतो. तुमच्या गुरुला सांगितलेलंच आहे, तन मन काय, तन मन धन. बर का, ते लय अवघड होते. 5 रुपये खर्चा वाटत नाही, चहा पिवा वाटत नाही, तन धन कवा देवा वाटेल बरं? धन सुद्धा गुरुला अर्पण. सर्व नाही देता आलं, गुरुला तन देऊ नका, धनही देऊ नका, गुरुला फक्त द्या मन. बोला ज्ञानेश्वर महाराज की. एकदा मन द्या. मन दिल्याच्या नंतर पुढचा माणूस तुम्हाला सर्वस्व जेवढं त्यांच्याकडे आहे ते तेवढं देऊ शकेल. एकदा मन द्या. चैतन्याने मन दिलेलं आहे, गुरु प्रसन्न आहे. इकडे रुक्मिणी माता खूप दुःखी आहे.
सारखी सारखी रडते. गावा गेलिया वल्लभू पतिव्रतेचा विरह पती तिचा दूरदेशी गेल्याच्या नंतर तिने सारखी सारखी आकाशाकडे पाहत रोज आकाशाकडे बघून आकाशाशी बातचीत करते. हे माते, माझा पती कधी येईल? झाडाला कवटाळते, झाडालाच विचारते. सवेसे हेची वाटे सवेसे हेची वाटे हे सजीव आहे का निर्जीव आहे हे तरी बघितलं पाहिजे. सजीवांना विचारलं तर हरकत नाही, ते सांगू शकेल. ज्यांना माहिती आहे ते तरी सांगू शकेल. त्या वृक्षांना काय माहिती आहे? त्या वृक्षांना विचारू लागली रुक्मिणी माता, हे वृक्ष सांग, माझे पती कुठे गेलेत? वेणीला विचारू लागली, वेणी सांग, तू तरी सांग मला, माझे पती कुठे गेलेत? रुक्मिणी माता सारखी सारखी आपल्या पतीची वाट पाहते. सारखी डोळ्या वाटे अश्रू वाहतात. झाडाला विचार, वेणीला विचार, यमुनेच्या तीरावर गेलेली आहे आणि त्या यमुनेला विचारायला लागली, हे माते सांग मला, माझे पती कुठे असतील? कुठे शोधू मी? ज्या दिवाळीच्या सणाला लोक आपल्या वडिलांची अपेक्षा करते, वडिलांच्या भेटीची आशा करते, दिवाळीच्या सणा लेकी असा वली, माझा पिता दिवाळीच्या सणाला माझे पप्पा केव्हा येणार आहे? केव्हा येऊन माझे दादा नेतील? रुक्मिणी माता वाट
पाण्याला विचारते, इंद्रायणीला विचारते, सांगते. विचारत सर्वांना विचारत रुक्मिणीला चक्कर आली. एकदम रुक्मिणी आवाज कमी कोसळली. रुक्मिणी जमिनीवर पडली. सारखी रडत असताना काशी क्षेत्रावर पुण्यवान महात्मा महाराष्ट्रामध्ये दौरा करण्यासाठी निघालेला आहे, तीर्थयात्रा करण्यासाठी निघालेला आहे. हातात कमंडलू, भरदार छाती, केश पुरुळे, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, वस्त्रे धारण केली आणि या आळंदी क्षेत्रामध्ये आले आणि इंद्रायणीच्या तीरावर स्नान करण्यासाठी तो महात्मा आलेला आहे. आणि ते स्नान करत असताना ही माता व्याकुळ झालेली, अशी जमिनीवर कोसळलेली, केश मोकळे सुटलेली दुःखी माता दिसली. आणि त्या मातेकडे संताचं हृदय आहे. कधी पहा, ज्या दुःखी माणसाचं दुःख नष्ट करतो तेवढा जगात संत कोणीच नाही. मौली ज्ञानेश्वर महाराज. संताचं कामच काय आहे? दुसऱ्याचं दुःख नष्ट करणे. संत महात्मा त्यांच्या अवस्था पाहून त्या रुक्मिणी मातेकडे गेले आणि त्या रुक्मिणी मातेच्या डोक्यावर हात ठेवला. ओट माते, कोण आहेस? त्या मातेने दुसरं कुठंच काहीच नाही बघितली. उठल्या पहिलं संत महात्म्याचं दर्शन घेतलं. हो सद्गुरुनाथ भगवान की जय. दर्शन घेण्याबरोबर त्या मातेला एवढा आनंद झाला. पुण्यवान महात्मा कसा ओळखू येतो? गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. ज्या ठिकाणी पुण्यवान महात्मा दर्शन घेण्याबरोबर आपलं महाराज देखिले चरण पायी विसावले मन, देखिले चरण पायी विसावले मन. सजन धन्य आज दिन झाले संताचे दर्शन. त्या संत महात्म्यांचं दर्शन झालं. दर्शन घेण्याबरोबर रुक्मिणी मातेचं दुःख कुठं विसरून गेलं. आणि त्या दर्शनामधून संत महात्म्याने सौभाग्यवती, अष्टपुत्र सौभाग्यवती आशीर्वाद दिला. ते दुःख कुठं गेलं की ते आशीर्वाद ऐकून ती माता हसू लागली, वेड्यासारखी हसू लागली. त्या मातेला विचारायला लागले, का माते तू का हसली बाळा? महाराज, मला या आशीर्वादाची विसंगत वाटली हो. मला काय या जन्माचा आशीर्वाद आहे का पुढच्या जन्माचा आशीर्वाद आहे? संत महात्मा म्हणायला लागले, आमच्याकडे पुढचा जन्म बिडचं आम्हाला काहीच माहिती नाही. मुक्की नाम हाची मोक्ष, ऐशे साक्षे बहुतांशी. साक्षात आम्ही याच जन्माचा आशीर्वाद देतो, पुढच्या जन्माचा नाही. पुन्हा तिला दुःख निर्माण झालं.
स्वामी, मालक, गुरुदेवा, माझे पती दूर देशी निघून गेलेले आहेत. माझ्या पतीची वार्ता सुद्धा नाही. तसाच आपल्या गावातला मुलगा गेलाय बरं का साहेब. व्यंकट मिश्रा तसाच बालाजीला निघून गेलाय. कुठं गेलाय काय नाही, पत्ताच नाही. महिना झाला, पत्ता सुद्धा नाही. आणि तुम्ही आशीर्वाद दिला मला, अष्टपुत्र सौभाग्यवती. मला पुत्र होणार, मला बाळ होणार. रामानंद स्वामी म्हणले, माते, आम्ही जन्मभर जे संन्यास घेतलेला आहे, आमच्या मुखातले शब्द मी नाही बोलत. नाही मी बोलत आपुलिया बळे, नाही ना बोलत आपुलिया बळे, नाही ना बोलत. सखा कृपावंत वाचा त्याची, सखा कृपावंत वाचा त्याची, साळुकी मंजूर बोलत असल्या, साळुकी मंजूर बोलत असल्या. हे बाळा रुक्मिणी, मी माझ्या बळानं कधीच बोलत नाही. सका कृपावंत वाचा त्याची, त्या देवाने बोलायला लावलं म्हणून मी बोलतो. आमचा आशीर्वाद खोटा होणार नाही. तुझे मालक कुठे गेले? तुझ्या मालकाचं लक्षण काय आहे? तिने लक्षण सांगू लागली. आणि लक्षण सांगू लागल्यावर लक्षाकडे माणसाचं चित्त वेधते बरं काय. कधी लक्षण आपल्याला सुद्धा लक्षण दिसतात. घरामध्ये सुद्धा वातावरण भांडणाचं हे लक्षण दिसतंय बरं का. लक्षणावरून ओळखू येते, बरोबर आहे. 5च्या पुढून लाल सुरूक डोळे दिसल्यावर ते काय राहते? लक्षण म्हणावं त्याला बरं का. आणि ते लाल तंबोर डोळे दिसले की आपण काय समजतो? काय समजतो आपण? याने ऐश्वर्या याने कुठेतरी नको त्या ठिकाणी गेलेला आहे. हे लक्षण आहेत. प्रत्येक लक्षण सांग माते मला. ती रडत रडत सांगायला लागली, गुरुदेवा, महात्माजी, भरदार छाती आहे, 6 फुटाची उंची आहे, गोरा गोमटा चेहरा आहे, चेहऱ्यावरचं सात्विकतेचं तेज आहे. तो माणूस बोलला तरच बोलतो. अन्यथा कोणाला बोलत नाही. काही खून आहे का? त्याने म्हणली, डाव्या दंडावर तुळशी पत्राचं चिन्ह आहे, नाव विठ्ठल पंत आहे. सर्व लक्षण त्यांना पटले. थोड्या दिवसामध्ये तुझे मालक येतील. गुरुदेवा, मी काय साधना करू? मला साधना सांगा. त्याने साधना सांगितली. तुझ्या दारामध्ये एक पिंपळ आहे का? पिंपळाचं झाड आजूबाजूला आहे का? तिने म्हणली, माझ्या दारातच आहे. त्या पिंपळाला प्रदक्षिणा घाल. किती घालू महाराज सांगा हो? मी तेवढ्या करीन. काही बी महिला तयार राहतात हो पतीसाठी करायला. माझा पती मीठ व्हावा, माझ्या गावावर येवाव, जाळात उभा टाकल. तयारी राहते त्या मातेची. पुरुषापेक्षा कितीतरी पट्टीने त्यांची तयारी असते. त्यांच्यात आपल्यामध्ये तफावत जर बघितली ना, खूप मोठी तफावत आहे. मला ते सांगत बसायचं नाही. सज्जन हो,
2-3 बाळ झाले नाही, एक बाळ जरी झालं जाऊच नाही, तिचा पती जर गेला तर एका बाळावर सुद्धा माता राहू शकेल. 4 बाळ असले पत्नी मेली तर तो पुरुष राहणं कमी शक्य. म्हणून असो मला तिकडे जायचं. तयारी तिची काय सांगितले होते विसरलं बरं का माझं. रामानंद स्वामीने तिला काय साधना सांगितली? 1.25 लाख प्रदक्षिणा घाल पिंपळाला. आणि प्रत्येक साधन आहे बरं का. तुम्ही साधन करत नाही, ते साधन केल्याच्या नंतर साध्य प्राप्त झाल्याशिवाय राहू शकत नाही. पिंपळ हे विभूती विस्तार योगामध्ये पिंपळ हे श्रेष्ठ मानलेलं आहे. वृक्षामध्ये हे पिंपळ श्रेष्ठ मानलेलं आहे. पिंपळाच्या अनेक गोष्टी आहेत, पिंपळापासून अनेक साधन आहे. ज्या मुलाला वाचा येत नसेल तर पिंपळाचे फळ गुळामध्ये दिलं ते सुद्धा सांगितलेले आहे. पण एक कुठलेही काही बोलण्यासाठी आपल्याला नको, या काळामध्ये अवघड झालेलं आहे बरं का. म्हणून त्या पिंपळापासून खूप साधन आहेत. पिंपळाला प्रदक्षिणा घाला. ती माता रोज नित्य नेमाने उठायची, प्रदक्षिणा घालायची, रोज इंद्रायणीला दर्शनाला यायची. तेवढ्यामध्ये एके दिवशी काशी क्षेत्रामध्ये रामानंद स्वामी गेलेले आहेत आणि गेल्या गेल्या चैतन्याने दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्याबरोबर चैतन्य का स्वामी इकडे का स्वामी बोला, तू संन्यास स्वीकारला? हो. हा संन्यास त्याला संन्यास म्हणू शकत नाही. तुझ्या पत्नीचा परवाना घेतला का तू? संन्यास स्वीकारलास? जेवढं वाजत गाजत पत्नी येतो तेवढ्याच वाजत गाजत आपल्याला तिच्यातून बाहेर पडावं लागतो. घेतला का तू परवानगी? एकदम सावध झाला तू. हे शब्द कस काय म्हणाले आज गुरु? तुझं नाव काय आहे? चूप बसला. तुझं नाव विठ्ठल पंत आहे ना? मग तर पायच धरले त्याने. स्वामीजी मला माफ करा, क्षमा करा. अरे घरचा संसार वाऱ्यावरती सोडून तू इथं संन्यास स्वीकारलास. हे संन्यास म्हणत नाहीत, भगवे वस्त्रे धारण केल्याने संन्यास म्हणत नाहीत. काय करू सांगा गुरु? मला माफ करा गुरु, मला यांचं प्रायश्चित द्या गुरु. मला यांना काय, मी यांच्यासाठी काय करू? दुसरं काहीच प्रायश्चित नाही. चैतन्य तू सरळ सरळ ते भगवे वस्त्रे माझे मला दे. एका मिनिटात भगवे वस्त्रे काढून दिली. तू घराकडे जा आणि सुखे करावा संसार, सुखाने संसार कर. त्यावेळेस गुरुची आज्ञा, गुरुचे शब्द मोडायचेच नसतात. या गंगाराम पटेल या. गुरुचे शब्द मोडायचे नसतात. म्हणून चैतन्य स्वामी बसा. गुरुकडे आले आणि गुरुकडे आल्याच्या नंतर काय कुठे झोप लागली होती का? लोड आहे त्यांच्यावर गोविंदराव वेजेपर्यंत. काकडा बिकडा म्हणावं लागतो. म्हणून घरला आले. ही माता ध्यानमग्न होती, पूजा करत होती भगवान शंकराची. तेवढ्यामध्ये रात्र झालेली आहे, संध्याकाळची वेळ आहे. आणि मागे येऊन विठ्ठलपंत आवाज देतात. रुक्मिणी आवाज देण्याबरोबर विठ्ठलपंतांनी आवाज देण्याबरोबर सज्जन हो, तो आवाज ऐकता क्षणीच तिला
मृतदेहाला अमृताचा वर्षाव झाल्यासारखं वाटलं. तिच्या जीवनामध्ये कोण असेल बाहेरून पाहती. बऱ्याचशा दिवसाचा वियोग होता. सारखं कटाक्ष पाहती. तिला काही ओळखू येत नव्हतं. केश वगैरे सर्व वाढलेले. मग तोच विठ्ठलपंत म्हणायला लागले, रुक्मिणी मला ओळखत नाहीस का तू? त्यावेळेस तिला ओळख पटली आणि तिने ज्यावेळेस कवठळून मिठी मारली आणि त्या पतीचं दर्शन घेतली, ते काही आगळा वेगळा आनंद होता. आनंद रे आजे आनंद रे. आनंदाला पारावार नाही. सज्जन हो, आणि त्या आनंदामध्ये दोघे आनंदीमय राहू लागले. पण बघता बघता आनंदीमध्ये बातमी पसरली. तुम्ही आजही बघा, चांगल्या बातमीला वेळ लागतो की वाईट बातमीला वेळ लागतो? चांगली बातमी खूप आपल्याला प्रसारण करावं लागतो आणि वाईट न करताना फैलावती. कधी तुम्ही पहा, वाईट जे आहे वाऱ्यासारखं धावतो, पण चांगल्याचं आपल्याला प्रचार करावा लागतो. आज विठ्ठलपंत गावामध्ये आले, घरी आले, हे आळंदीकरांना समजलं. आणि पहिले हे बऱ्याचशा गोष्टी अवघड होत्या. पहिले हे कायदे नव्हते, सर्व हुकुमशाही होती. जे पाटील पांडे जे म्हणतील तेच त्यांना करावं लागत होतं. सर्व कोर्ट बेट त्यांच्या घरी होतं. हे असे कायदे नव्हते. आळंदीकरांना कळण्याबरोबर, आळंदीमध्ये बातमी लागण्याबरोबर विठ्ठलपंत आलेत. विठ्ठलपंत आले. संन्यास स्वीकारल्यावर विठ्ठलपंत घरला कसे आले? आणि संन्यास स्वीकारल्यावर विठ्ठलपंत संसार करतात. बघता बघता निवृत्तीनाथ महाराजांचा जन्म झाला. बघता बघता टाइम नसल्यामुळे आपल्याला खूप त्यांचा विस्तार करायचा आहे आपल्याला, पण आज नाही, आता शक्य नाही. रोजच्या रोज कथा वेगळे. ज्ञानेश्वर महाराज जन्मले. ज्ञानेश्वर महाराजाचा जन्म महाराज अष्टमीच्या दिवशी झाला, श्रावण महिन्यात झाला. तिथी बुधवारच होती. जे कृष्ण परमात्म्याचा जन्म होता तोच जन्म कोणाचा आहे? ज्ञानेश्वर महाराजाचा जन्म आहे बरं का. त्याच तिथीला जन्म झालेला आहे. ज्ञानेश्वर महाराज जन्मले, सोपान काका जन्मले आणि आदिमाया शक्ती मुक्ताबाईचा जन्म झाला. 4 बाळ झाले. आळंदीकराला बातमी पसरली. आळंदीकरांनी चर्चा सुरू झाली. मग कोणते मुदगल स्वान शास्त्री असतील, नरोबा शास्त्री असतील, विसोबा काका असतील, सर्व हे शास्त्री पंडित लोक जे होते आळंदीतले, त्या पंडितांना सर्वांना कळालं. आणि कळाल्याच्या नंतर तो त्यांनी सांगितलं, हे बरोबर नाही. असं संन्यास स्वीकारल्यावर
गृहस्थाश्रम स्वीकारणे हे अजिबात शास्त्राला मान्य नाही. आणि हे शास्त्राच्या विरुद्ध कोणी करत असल, विशोबा काकाजी त्यांना शासन केलं पाहिजे असं सर्वांना चर्चा झाली. एवढ्यामध्ये ही मुलं मोठी झाली आणि मुलं मोठी झाल्याच्या नंतर त्यांची मुंशी बंधन करायचं होतं आणि त्यांनी आळंदीकराकडे मुंजी बंधनासाठी न्याय मागायला आळंदीकरांनी न्याय दिला नाही. न्याय तर नाहीच दिला, पण त्यांनी सांगितलं आजपासून तुला ह्या आळंदीमध्ये राहता येणार नाही, आळंदीमध्ये तुला भीक मागता येणार नाही, आळंदीमध्ये तुला पाणी मिळणार नाही, इंद्रायणीचं स्नान करू देणार नाही, दुकानावर उधारी सुद्धा मिळू देणार नाही, घराच्या बाहेर पाऊल सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही. प्रत्येकी शासन करून सर्व मंडळीने ब्रह्मवृंदाने विठ्ठल पंतांना वाळ टाकलं. आणि वाळ टाकल्याच्या नंतर तुम्ही पहा, एक माणूस आपल्याला बोलला गेला तर माणूस बेचैन असतो. तो का बोलला नसेल, आपल्याला का बोलला नसेल? अख्खा गाव बोलू द्या, पण एक जर माणूस नाही बोलला तर त्यांचं कारण शोधतो आपण. आज आळंदीकरांनी सर्वांनी निर्णय घेतलेला आहे, यांना काहीच मिळू द्यायचं नाही. आता त्यांनी खावं कसं? काय खावे आम्ही, कोठे राहावे, काय खावे आम्ही, कोठे राहावे. कोपले पाटील गावाचे लोक आता मज भीक कोण घाली अशी अवस्था झाली. विठ्ठल पंत प्रत्येक घरी जाऊन भिक्षांदेई मा, दुकान बंद केलेलं आहे, इंद्रायणीवर येणं बंद केलेलं आहे. ज्या विहिरीचं पाणी भरत होते त्या विहिरीचं पाणी बंद केलेलं आहे. भिक्षा वाढाय गेलं, कोणी भिक्षा देत नाही असं शासन केलेलं आहे. त्या कारणामुळे बराचसा आता उद्याच्याला आपल्याला किती ज्ञानेश्वर महाराजाचा वनवास झालेला आहे. ज्ञानेश्वर महाराजाचं जीवन काय काय झालेलं आहे. दोन दुःखी आहेत, माता आणि पिता हे दुःखी आहेत, एवढे दुःखी आहेत, त्यांचं मुंजीबंधन होत नाही. समाजाने वाळ टाकलेला आहे, त्यांच्यासाठी काय करावं काय नाही रात्रंदिवस सारखे सारखे ध्यानस्थ आहेत. सज्जन हो, कधी माणसाच्या जीवनामध्ये अनुकूल दिवस सगळे नसतात. प्रत्येक तुम्ही पहा, ज्यावेळेस काय होता आणि काय झाला हे बरेचशा जागी असे घडलेले आहेत. म्हणून आपल्याला हे पुढे आपलं सर्व असे चांगले दिवस आलेले राहतील की राहणार नाहीत यांची शाश्वती नाही बरं का. म्हणून आधी घेरे राम नाम, जोपर्यंत आपल्याकडे आहे तोपर्यंत तुमच्या जीवनाचं कल्याण करून घ्या. तुमच्याजवळ पैसे आहेत तोपर्यंत पंक्ती देऊन घ्या, तोपर्यंत चांगलं कार्य करून घ्या. जे जे करता येते तुम्हाला ते चांगलं कार्य करा. कित्येक जणांची गोष्ट वेगळी झालेली आहे. आणि ज्यांना गरिबी आहे, ज्यांना काही एक पैसा सुद्धा मिळत नाही,
त्यांनी सुद्धा समाधान राहायचं आलेला दिवस राहत नसतो. हे बी बदलणार आहे. ते बी राहील अशी शाश्वती नाही आणि गरिबी पण राहील अशी पण शाश्वती नाही. कारण का कित्येक जणांचे गरिबीतले दिवस खूप बदल झालेला आहे. आणि प्रत्येक व्यक्ती जी इथं जी आलेली आहे जी परंपरा श्रीमंत नव्हती. शून्यातून विश्व निर्माण केलेले आहेत. शून्यातून विश्वाकडे वाटचाल चालू आहे आपली. का वाटचाल चालू आहे? धनवान, कुलवान, विद्वान आणि शीलवान हे 4 गोष्टी आहेत. कुळाचं पुण्य असेल कुलवान होऊ शकतो. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता. आपल्या आईचं पुण्य असेल आपण शीलवान होऊ शकतो. कुलवान शीलवान म्हणजे काय? शील आपल्याला कळत असतो. ही माहिती मी तुम्हाला उद्या सांगेल. कारण का 4:30 पावणे 5च्या जवळ आलेले आहेत. पुढचे कार्यक्रम आपल्याला हरिपाठ आहे, पुढचे कार्यक्रम आहेत. म्हणून सज्जनो हे आपण कथा उद्याला घेऊ आपण. पण शीलवान जे आहे त्यांना शील कळतो, आपले नाते कळतात, त्यांना गोते कळतात, जवळचे दूरचे, चांगलं वंगळ, नीती अनिती, धर्म अधर्म, पाप पुण्य, प्रत्येक गोष्ट जे कळते ते शीलवानाला कळते. कुलवान कोणाला म्हणावं? रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय लेकिन वचन न जाय. एकदा जर शब्द दिला तर तो मेल तरी चालेल, पण ते शब्द उल्लंघन करायचं नाही. घरी तोच बोलतो, वाटेने तोच बोलतो, कोर्टात गेल्यावर सुद्धा तोच बोलतो. त्याला काय म्हणायचं? कुलवान. मला जास्त सांगत बसायचं नाही. बोले तैसे चाले त्याचे वंदावे पाऊले. जसा बोलतो तसाच चालतो. त्या चालण्यामध्ये बदल होऊ देत नाही. एकदा बोलला, एकदा शब्द गेला ना, तो शब्द गेला, संपला. आणि जो कोणी असा शब्दाचं पालन करील साहेब, त्यांच्या पाठीमागे यश असतो बरं का, यश. मनासारखे तुमच्या जर काम व्हायचे असतील जीवनात, पैसे तुमच्या जवळ यावं वाटत असतील, मनासारखा उद्योग व्हावा वाटत असेल, फक्त तुम्ही शब्द सांभाळा. शब्द दिलाय ना, मग कोणताही असो, तुम्ही येतोच म्हणल्या ना, निघाच, जाच. तुम्ही त्यांना पैसे देतोच, द्याच. एक शब्द कोणताही असू द्या, बोलल्या ना ते शब्द पालन करा. ते शब्द पालन केल्या तुमच्याकडे ऐश्वर येईल, तुमच्याकडे सुख येईल, तुमच्याकडे शांती येईल, दुःख येणार नाही. पावला पावलाला जर लबाडी असेल, मग मी सांगू शकत नाही बरं काय काय होतंय, काय काय नाही. तुमचं जीवन सुखी होऊ शकत नाही, एवढं खरं आहे. म्हणून लबाड माणसाचं जीवन कधी सुखी होऊ शकत नाही. म्हणून ते कुलवान आहे. आणि कुलवान झाल्याच्या नंतर विद्वान. एवढे साहेब, आता विद्वान म्हणजे एवढीची सर्व पैसे जे आहेत कोणाच्याही मागे नाहीत, विद्वानाच्या मागे आहेत. आज आमचे मोठमोठे महात्मे महाराज लोक, काय पैसे महाराज, काय करावं म्हणायसारखे झाले बरं का. आता त्यांची गोष्टच राहिली नाही. आमचा परमार्थ गरिबीचा राहिलाच नाही. आनंद आहे एका बाजून. कशासाठी आले? त्यांच्याकडे विद्वतेमुळे पैसे आले. ज्यांच्याकडे ज्ञान आहे, माणसाला पैसे नाहीत, ते ज्ञानाला पैसे आहेत. कोणतेही माणूस कोणत्याही क्षेत्रात असू द्या, राजकारणात असो, परमार्थात असो, प्रपंचात असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये असो, विद्वान ज्याच्याकडे, विद्वानाकडे पैसे आहेत. म्हणून विद्वता, विद्वान आणि सज्जन. धनवान कोणाला? धनवान धन मिळणे कशासाठी? त्याला स्वतःचं पुण्य लागतो. धनवानासाठी स्वतःची पुण्यही लागते, तर आपल्याकडे धनवान होऊ शकतो. म्हणून असो, अशी सात्विक मुलं हे जन्माला आलेले आहेत. आता बघू उद्या ह्या सात्विक मुलांचा वनवास काय आहे, जीवनचरित्र काय आहे, आपल्याला
थोडा जरी वनवास झाला, देवदेव करताना थोडं जरी कुठं संकट आलं तरी आपल्याला वाटतो एका माणसाला पायाला ठेच लागली, देवाला पाणी घालायला जात होता. सर्व लोक म्हणायला लागले, देवाला पाणी घालायला गेला ना, हो मग तुला देवाने ठेच लागू द्यावं का? ठेच लागू द्यावं देवानं? देवाकडे जाताना देवानं लागू द्यावं? म्हणूनच आम्ही देवदेव करणार बाबा. असं काहीच नाही बरं का. तुम्ही देव करा, रात्रंदिवस त्याचं ध्यान करा. तुमच्या नशिबात जे कर्म पूर्वी जन्माचे आहेत ते तुम्हाला कर्म केले, कर्म झाले, त्याची भोगा आले. म्हणून कर्म हे कधी चुकत नाहीत. आपण कर्म पूर्वी काय काय केलेले आहेत की या जन्मात खूप चांगलं वागालो, चांगलं वागताना सुद्धा आपल्याला जे अडचणी येतात, आपल्याला जे काही दुःख होतात, हे पूर्वजन्माचे आहेत, या जन्माचे नाहीत. म्हणून कोणावर शब्द कुणावर ठेवू नको. जसे करावे तसे भरावे, शब्द कुणावर ठेवू नये. तुकाराम महाराजांनी म्हणलेले आहेत, तुका म्हणे देवा तू काय करीशी, तू काय करतोस रे म्हणले, देवा तू काय करतोस, आमच्या कर्माला तू काय करतोस? तू काय करू शकत नाहीस. कर्म हे भोगूनच सारावं लागतात. आणि कर्म जर हे भोगून सारावे लागत नसतील, महाराज पुण्याईचं पुण्याला राहतो आणि कर्माचं कर्माला राहत असतो. म्हणून आपल्याला एक प्रत्येक गोष्ट जे जे काही संकट, सुख येईल, दुःख येईल, देवाची संगती कधी सोडायची नाही आणि देवावर कधीच रुसायचं नाही. तुका म्हणे का देवाशी रुसावे, अरे मनाशी पुसावे काय काय केले. आपल्या आपल्या मनाचं परीक्षण करा. म्हणून आपल्यावर कुठलं आघात आला असेल, आपल्यावर संकट आला असेल तर प्रभूला सांगायचं, प्रभू देवा माझी कुठंतरी चूक झाली असेल, मला पूर्वजन्माचं कुठंतरी चुकला असेल, पण मला एकच काम कर, तुझ्या चरणापासून मला करू नको. माझ्याकडून कुठले अपराध जरी झाले असतील, फक्त मला तुझी सेवा घडू दे. म्हणून सज्जनो, झालेली सेवा माऊलीच्या चरणी, माऊलीच्या मातापित्याच्या चरणी समर्पित करून उद्याला खूप सुंदर विठ्ठल पंत, खूप दुःखाची गोष्ट आहे. सिद्धबेटामध्ये देह प्रायश्चित आहे विठ्ठल पंताचं. उद्या माऊली आळंदीमध्ये भिक्षाटन करण्यासाठी निघणार आहेत. त्यांना त्यांच्या जीवनातले अनुभव घेणार आहेत. जीवनात अनुभव काय काय मिळतात आणि प्रत्येकाच्या जीवनात साहेब अनुभव येऊ बरं का. चांगली सुखाचे नाही, सुखाचे तर अनुभव पचतीलच ना, आनंदाने पचवशाल आपण, पण दुःखाचे सुद्धा अनुभव आपल्याला आले पाहिजे. माणसांना दुःखाचा अनुभव तोच गुरु ठरत असतो आपल्या जीवनातला. आणि मग आपण माणूस कसं काय करायचं हे आपल्याला अनुभव आल्याशिवाय आपल्याला ठरविता येत नसतो. म्हणून माऊलीच्या जीवनामध्ये काय काय अनुभव आहेत, काय काय अनुभव आले, आपण नंतर उद्याला आपल्याला कथेमध्ये बघायचं. सर्वांनी सर्वांच्या चरणी वंदन करून मी कथेची त्याची विश्रांती घेतो. आपण कथा ऐकायसाठी इथे आळंदीमध्ये आलेले आहोत. प्रत्येक वर्षी भागवत कथा राहते. 3 वर्ष झालं, पण आपल्याच लोकांनी सांगितलं भागवत कथा किती वर्ष करावं. 3 वर्ष करावं असं कुठं सांगितलं की काय नाही, की मला माहीत नाही बरं का. पण हे लोकांनीच तयार केलं. भागवत कथा आता 3 वर्ष झालं, आता नंतर कथा नाही, नंतर कथा नाही, असं कधीच नसतो. आता सगळ्या कथा ऐकायला येतात, पण भागवत कथा मनाट्यामध्ये माझी 15 वर्ष साहेब कथा चालली बरं का. म्हणजे भागवत कथा अशी 1 वर्ष करावं, 2 वर्ष असं काहीच नाही. फक्त भागवत कथा केली की 3 वर्ष करावं म्हणून आमच्याच परमार्थिक लोकांनी का सांगितले 1 वर्ष करून लोक बंद करतील. त्यांना सांगितलं, दंड घातला मनाने, केलं तर 3 वर्ष करावं. आळंदीच्या वारीला आलं तर कार्तिकीला किती वर्ष यावं. हा, एकदा वारीला आल्यावर किती सर्वांच्या ह्याच्यात आहे बरं का, 3 तरी वर्ष यावं लागते म्हणून. का 3 वर्षच का सांगितले. महाराज आमचे मोतीराम महाराज सांगत होते, अरे माळ घाल महाराज, लय माळीच्या मागं अडचणी आहेत म्हण. काय काय अडचणी आहेत, खोटं बोलायचं म्हणा म्हण, बोल खोटं.
पण माळ घाल. महाराज माळ घातल्यावर एकाच करावं लागते. करू नको, माळ घाल. महाराज माळ घातल्याच्या नंतर तुळशीला पारी घालू नको, माळ घाल. महाराज माळ घातल्यावर लबाड बोलाय जमना म्हण. मोतीराम महाराज काय म्हणायचे? बोल लबाड, माळ घाल. महाराज एकदा त्याच्या गळ्यात माळ घालायचा प्रयत्न करायचे. कोण? महाराजांनी बरं का. आणि माळ घातल्यावर त्यांच्याशी गुरु शिष्याचं नातं निर्माण झालं. आणि एकदा नातं निर्माण झालं, एकदा माणूस सैराट सुटलेला, ते पिक्चर म्हणत नाही बरं का, माणसाचं जीवन जे सैराट सुटलेलं आहे, ते सैराट जीवनाला एकदा जर प्रेम निर्माण झालं गुरु शिष्याचं, तर तो शिष्य कसलाही असू द्या, त्या गुरुजवळ जाऊन वंदन करून गुरुची आज्ञा शिरसा वंद्य केल्याशिवाय राहू शकत नाही. आणि मग महाराजांनी हळूहळू म्हणायची, एकदा तरी पंढरपूरला चल. तो काय कर, एकच वेळेस एकदा तरी पंढरपूरला चल. तुका पंढरीला गेला, काय पुढे नक्की पुन्हा जन्म नाही आला. का जन्म आला नाही? तर तिथं सांगितलेलं आहे, पंढरीचे भूत मोठे आल्या गेला झडपी वाटे. आपण कोणाचा आहे? तुकाराम महाराजाचा आहे. तुकाराम महाराजाचा आहे. त्या देवाला काय म्हणले तुकाराम महाराजांनी? ते पंढरीचं भूत आहे, भूत म्हणले. भूत, देवाला देव म्हणले नाही. आणि ते पंढरीचं भूत जे आहे ना, ते जाऊ नका. कोणी गेले नाही आले तिकडच खाऊन घेते. कोण? पंढरीचं भूत. म्हणून त्या पंढरीला जाऊ नका असे तुकाराम महाराज सांगतात. ते भूत लय मोठं आहे, म्हणून एक वारी कर. एक वारी केलं माणसाला छंद लागतो. हळूहळू लालचावले मन लागली शे गोडी. तुम्हाला गोडी लावण्यासाठी महाराजांनी सर्व कर म्हणले अगोदर, आणि मग नंतर हळूहळू एकदा पंढरपूरला ये, एकदा आले. आणि मग म्हणायला लागले महाराज, एकदा जाऊ नये रे, अजून 2 वर्ष जाऊ. काय म्हणले? 2 वर्ष जाऊ. मग 2 वर्ष, 3 वर्ष सारखा आला. 4थ्या वर्षी आता घरी कुठं राहा वाटतो? आता घरी राहा वाटत नाही. आमचा कार्यक्रम असाच झाला, साहेब आपण 1च दिवसाचा कार्यक्रम करू, 2च दिवसाचा करू, 3च दिवसाचा करू. आता करीत करीत कुठवर आला? 7 दिवसावर आला. आता 8वा कार्य 8 दिवसाचा नाही करायचा, 7 दिवसाचा आला. म्हणून सज्जनो, खूप कार्यक्रम सुंदर होतो. परमार्थाकडे लोकांना आणत असताना हळूहळू हळूहळू ढाळे ढाळे हळूहळू इकडं वळवायचं असतंय. आणि एकदा इथलं झाल्याच्या नंतर कोण्याही मुलीला अगोदर जर लग्नाच्या अगोदर तिला सांगा बरं, त्या घरचे पूर्ण काम त्रास, काम, सासू सासरा देर भाई त्रास, हे सगळ्या गोष्टी तिला सांगा बरं अगोदर. लग्न करून घेईल का तिनं? तितक्या गोष्टी सांगल्या अजिबात लग्न करून घेणार नाही. मी तशीच राहिले तर चालेल, पण इतक्या त्रासात माझं जीवन नको. पण एकदा लग्न लावून दिलं, हळूहळू हळूहळू ते सगळे त्रास तिने पचवल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणून आणि एकदा तिने जर मन रमलं तिने प्रपंचामध्ये, बाप बाजत पडला तरी ती सांगते, दादा मला लय अडचणी आहेत बरं का, मी परवाला सोमवारी येते. बाप बाजत पडला तरी येणं होत नाही, कारण का तिने इतकी रंबून गेली प्रपंचामध्ये की येऊ शकत नाही. तसंच परमार्थाचं सुद्धा आहे. एकदा तुम्ही आळंदीला आलात की दुसऱ्या वेळेस नक्कीच येवा वाटतो. असं प्रेम आहे माऊलीचं. आणि त्या माऊलीचं नुसतं प्रेम नाही, माऊलीची शक्ती आहे. माऊलीवर तेवढा विश्वास ठेवा. त्या माऊलीवर विश्वास ठेवला, या आळंदी परिसरामध्ये कोणी येणारी मुलं असतील, महिला असतील, कोणीच महाराज इथे गरीब नाही, ऐश्वर्य संपन्नच झालेले आहेत. म्हणून आळंदीचं महिमान काही आगळं वेगळं आहे. तुम्ही सर्वांनी माऊलीवर प्रेम करून, सर्वांचा त्याग करून, घराचा, दाराचा, मुलाचा, बाळाचा, आपल्याला 5 दिवसाचा त्याग आहे. दुसरा दिवस आहे आज. 2 दिवस गेले निघून.
आता 5 दिवस तुम्ही त्याग करून आलेले आहात, अशीच तुमची भावना माऊलीच्या चरणी असावी. असंच माऊलीने तुम्हाला प्रत्येक वर्षी वारी करून घ्यावी. असंच साहेबांना सुद्धा आमचा आशीर्वाद असाच राहावा, त्याची भरभराटी अशीच चालावी आणि आमच्या साधू संताची साहेबांच्या हातून अशी सेवा व्हावी एवढी विनंती करू. मी माऊलीच्या चरणी, तुकाराम महाराजांच्या चरणी, माझ्या गुरुवर्यांच्या चरणी, सर्व तुमच्या श्रोते वृंद मायबाबांच्या चरणी वंदन करून कथेला इथंच विश्रांती देतो. एक भजन करू, एक अभंग होईल आणि भजन करू, इथेच थांबू. साहेब आता उद्यापासून आरतीचं नियोजन लावायचं. एक आरती करण्यासाठी जोडपं कोणी मस्त आपल्या इथलंही राहिलं तर चालतंय. एक आरती करण्यासाठी रोज नित्यनेमाने आरती करायची. सुरुवातीला एक आरती आणि शेवटला एक आरती. आपल्याला दोन्ही आरत्या घ्यायच्या उद्यापासून, तुकाराम महाराजांची पण आणि ज्ञानेश्वर महाराजांची पण. एक भजन करा माऊलीचं. ज्ञानेश्वर माऊली, माऊली, ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री संत तुकाराम महाराज की जय. माऊली महाराज की जय. दादा महाराज की जय. आळंदी नगरी की जय. ओम शांती 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 शांती. सर्वांनी उद्या ठीक 1 वाजता याच्या कलाकारांना महत्वाची विनंती, त्यांनी 1 वाजता स्टेजवर यावं. आता हरिपाठ होईल. सर्वांनी हरिपाठाचा लाभ घ्यावा. काय सांगायचं काय? सर्वांनी उद्या आरत्या आणायच्या. आपल्याला उद्या आहे का? लावा मग. या गंगाराम पाटील या, आरती करून घेऊ.
उठून उभा टाका सर्व आरतीसाठी. गंगाराम पाटील या ना. नंतर करतो कथा चालू. राजा महाकैवल्यतेगा शेविती साधू संत मनवेदिला माझा आरती दान राजा लोकले ज्ञान जगो उतनी नती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्यतेजा सेविती साधू संत मनवेदिला माझा आप्रभट पुण्यबोधे विश्व ब्रह्माची केले